बिग हॅलो टू ऑल माय डिअर फ्रेंड्स. मी मानसी आजच्या इंग्लिशच्या सेशनमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांचं. आज आपण आपला जो चॅप्टर चाललाय द रेड हेडेड लीग याचा नेक्स्ट पार्ट वाचूया. आपण पार्ट 1 वाचतो आहे. आपण मागच्या सेशनमध्ये स्टार्ट केला आहे. तर चला पाहूया स्टोरीमध्ये पुढे काय होतं. द रेड हेडेड लीग. सो टिल नाउ वी हॅव रेड इन द स्टोरी दॅट डॉक्टर वॉटसन हू इज द नरेटर ऑफ द स्टोरी. डॉक्टर वॉटसन हे नरेटर आहे, म्हणजे हे ह्यांच्या तोंडातून आपण ही कहाणी ऐकतो आहे. ह्यांचे मित्र मिस्टर शर्लॉक होम्स हू इज अ ग्रेट डिटेक्टिव्ह, फार मोठे जासूस आहेत हे. तर एकदा हे लोक जेव्हा भेटतात तर ह्यांच्या शर्लॉक होम्स बरोबर एक माणूस असतो, एक विजिटर असतो जो त्यांना भेटायला आला असतो. आणि तो एक मोठ्या वयाचा माणूस असतो, एल्डरली मॅन असतो आणि त्याचे लाल केस असतात. आता मिस्टर होम्स जे शर्लॉक होम्स आहे ते त्या विजिटरशी यांची ओळख करून देतात डॉक्टर वॉटसनची. मिस्टर जाबेज विल्सन जो माणूस आलेला असतो त्याचं नाव असतं मिस्टर जाबेज विल्सन. आणि तो एक पॉन ब्रोकर असतो, म्हणजे की तो एक साहूकार असतो असं तुम्ही समजा. ठीक आहे ना. आणि मग तो शर्लॉक होम्स त्याला म्हणतो, त्या माणसाला, की तू आपली कहाणी माझ्याकरता रिपीट कर त्याच्याकरता. तर तो सांगतो की एक ऍडव्हर्टिजमेंट दाखवतो सर्वात आधी, जो आपण वाचलेला असतो, की एक रेड हेडेड लीग म्हणजे लाल केसांवाले जितके माणसं आहेत त्यांच्याकरता एक वॅकन्सी आलेली असते. आणि सॅलरी 4 पाउंड एक हफ्त्याची असते, जी की बहुत जास्त असते फॉर नॉमिनल सर्व्हिसेस, म्हणजे अगदी मामूली कामांकरता. तर याच्याकरता दिलं असतं की मंडेला रेड हेडेड मॅन जितकेही असतील ते अप्लाय करू शकतात ऍट 11 o'clock. आता ह्याच्या पुढे काय होतं. द ऍडव्हर्टिजमेंट हॅड अपियर्ड इन न्यूजपेपर 2 months ago. हा जो ऍडव्हर्टिजमेंट जो दाखवत असतात ते 2 महिन्या आधीचं असतं. मिस्टर विल्सन्स असिस्टंट विन्सेंट स्पॉल्डिंग हॅड शोन इट टू हिम. मिस्टर विल्सन जे आलेले आहेत त्यांच्याकडे ते सांगतात की त्यांचा जो असिस्टंट आहे, विन्सेंट स्पॉल्डिंग नाव आहे त्याचं, त्यांना हे जो आहे ऍडव्हर्टिजमेंट दाखवलेला असतो. मिस्टर विल्सन लाईक हिज असिस्टंट स्पॉल्डिंग. मिस्टर विल्सनना आपला तो जो असिस्टंट असतो स्पॉल्डिंग नावाचा तो आवडतो. ही वॉज स्मार्ट, एफिशियंट अँड वर्क फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. तर तो खूप स्मार्ट असतो, कामात हुशार असतो आणि खूप काम करतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की तो अगदी जे आहे हाफ द नॉर्मल वेजेस, जे नॉर्मली जितके लोक घेतात असिस्टंट त्याच्यापेक्षा अर्धी तनख्वामध्ये तो काम करतो. बट द असिस्टंट ऑल्सो हॅड हिज फॉल्ट्स. पण त्या असिस्टंटचे काही फॉल्ट्स पण आहे, म्हणजे काही कम्या पण होत्या. Every now and then he left work and went down into the cellar to develop photographs. Photography was his hobby. तर हा जो असिस्टंट असतो स्पॉल्डिंग नावाचा, त्याची हॉबी असते फोटोग्राफी, म्हणजे तो फोटो काढणं त्याला आवडतं. तर तो जेव्हा पहा तेव्हा त्याच्या सेलर मध्ये जात असतो आपले फोटोज डेव्हलप करायला. ना व्हॉट इज अ सेलर? तर सेलर म्हणजे एक असं समजा तुम्ही की एक जागा असते जिथे की अगदी अंधारी जागा असते. कोठरी, अशी कोठरी तुम्ही समजू शकता की दॅट इज अ कोठरी. ठीक आहे ना. तर तो जेव्हा पहा तेव्हा त्या सेलर मध्ये जाऊन आणि फोटोग्राफी आपले फोटोज डेव्हलप करत राहतो. तर ही त्याच्यात खामी असते. स्पॉल्डिंग showed the advertisement to Mr. Wilson and explained to him that an American millionaire, Mr. Ezekiel Hopkins, had founded the famous Red-Headed League to help all redheads like himself. आता हा जो स्पॉल्डिंग असतो यांचा असिस्टंट असतो तो त्यांना सांगतो, तो त्यांना दाखवतो पहिले तर ऍडव्हर्टिजमेंट, आणि मिस्टर विल्सनला सांगतो, एक्सप्लेन करतो की एक टू हिम दॅट अन अमेरिकन मिलेनियर, एक अमेरिकन मिलेनियर आहे मिस्टर एझिकिया हॉपकिन्स या नावाचा. ह्यांनी ही फेमस रेड हेडेड लीग जी आहे ही याची स्थापना केली, जी स्टार्ट केलंय है ना. फाउंडेड म्हणजे काय, स्टार्टेड. हे स्टार्ट केलं आहे रेड हेडेड लीग टू हेल्प ऑल रेड हेड्स लाईक हिमसेल्फ. तर हे कशा करता केलंय की जितकेही रेड हेड्स असतील म्हणजे ह्याच्यासारखे सगळ्यांची मदत करायला म्हणून त्यांनी ही याची स्थापना केली. सो like himself, Spalding urged Mr. Wilson to apply for the job. तर अशा प्रकारे हे सगळं सांगून स्पॉल्डिंग जो आहे तो मिस्टर विल्सनला विनंती करतो की तुम्ही जरूर ही जॉब करा, ही तुमच्यासाठीच आहे. सो द टू ऑफ देम वेंट टू द ऍड्रेस गिव्हन इन द ऍडव्हर्टिजमेंट. तर हे दोघं जे आहेत हे त्या पत्त्यावरती पोहोचतात जिथे की ऍडव्हर्टिजमेंट दिलेलं असतं. बघा, रेड हेडचा अर्थ दिलाय अ रेड हेडेड पर्सन. ठीक आहे ना, म्हणजे की ज्याचं डोकं लाल असेल. तर डोक्याची अर्थ इथे काय आहे की केस जिथे लाल असेल. फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. तर फ्लीट स्ट्रीट जिथे की त्याचा इंटरव्ह्यू होता ती जागा अगदी फुल झालेली होती, पूर्ण भरलेली होती लाल डोक्यावाल्या लोकांची. मिस्टर विल्सन थॉट दॅट विथ
सो मच कॉम्पिटिशन ही वुड नॉट गेट द जॉब. तर मिस्टर विल्सनला वाटलं की इतका भयंकर कॉम्पिटिशन आहे, इतके लोक आले आहेत, तर मला ही जॉब नाही मिळेल. ही वॉन्टेड टू गो बॅक. तर तो परत जाणं चाहत होता. बट स्पॉल्डिंग पुश्ड थ्रू द क्राऊड अँड टुक मिस्टर विल्सन टू द ऑफिस. पण तो वापस जाणं चाहत होता, पण स्पॉल्डिंग जो आहे तो त्यांनी काय केलं, सगळ्या क्राऊड जितकी भीड होती, गर्दी होती, गर्दीला चिरत, तो गर्दीला साईडमध्ये करत त्यांना घेऊन तो मिस्टर विल्सन ला त्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. देअर वॉज नथिंग इन द ऑफिस बट अ कपल ऑफ चेअर्स अँड अ टेबल. तर त्या ऑफिसमध्ये काहीच सुद्धा नव्हतं, फक्त एक चेअर, एक दोन चेअर आणि दोन टेबल्स होत्या. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. आणि त्या टेबलच्या पलीकडल्या बाजूला एक लाल डोक्याचा माणूस त्याच्यासारखा बसलेला होता. ही वॉज मिस्टर डंकन रॉस. तर तो कोण होता? मिस्टर डंकन रॉस हे नाव होतं त्या माणसाचं. अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. त्या रेड हेडेड लीगचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे की तो त्याला रिप्रेझेंट करत होता. ठीक आहे. ही वॉज व्हेरी प्लीज टू सी मिस्टर विल्सन. तर त्याला मिस्टर विल्सनला पाहून फार आनंद झाला त्यांना भेटून. अँड अनाउन्स्ड इमिजिएटली दॅट ही वॉज वेल सुटेड फॉर द जॉब. आणि त्यांच्याशी भेटून त्यांनी तुरंत अनाउन्समेंट केलं की हे जे आहेत हे त्या जॉब करता अगदी परफेक्ट आहेत. ही शुक हँड्स विथ मिस्टर विल्सन, कॉंग्रॅच्युलेटेड हिम अँड टोल्ड ऑल अदर कॅन्डिडेट्स टू गो बॅक. त्यांनी त्या क्षणी त्यांच्याशी हात मिळवला मिस्टर विल्सनशी आणि कॉंग्रॅच्युलेट केलं, त्यांना अभिनंदन केलं आणि बाकी जितकेही लोक आले होते कॅन्डिडेट सगळ्यांना परत त्यांच्या घरी धाडून दिलं. मिस्टर डंकन रॉस एक्सप्लेन्ड दॅट मिस्टर विल्सन वुड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम 10 to 2. तर त्यांनी सांगितलं मिस्टर विल्सनला की तुम्हाला ऑफिसमध्ये 10 ते 2 बसायचं आहे, सकाळी 10 ते दुपारी 2. इफ ही लेफ्ट द ऑफिस ही वुड लूज द जॉब. जर त्यांनी ऑफिस 1 सेकंड करताही सोडलं तर त्यांची जॉब चालली जाईल. स्पॉल्डिंग अशोर्ड मिस्टर विल्सन that he would look after Mr. Wilson's business in his absence. तर स्पॉल्डिंग जो की त्यांचा असिस्टंट होता त्यांना अश्योर केलं, त्यांना खात्री पटवली की तो त्यांच्या पाठीमागे तेवढा वेळ त्यांचा बिझनेस वगैरे जो आहे तो बघेल. द पे वॉज फिक्स्ड ॲट 4 pounds a week. तर पे जो आहे तो फिक्स होऊन गेला होता 4 pounds एका हफ्त्याचे. अँड द वर्क सेड मिस्टर विल्सन. मिस्टर विल्सनने विचारलं आणि माझं काम काय आहे? यू हॅव टू कॉपी आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका. तर त्यांनी म्हटलं की तुम्हाला एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका तिला बस कॉपी करायचं आहे, म्हणजे त्याचं लिहायचं आहे सगळं. द पे वॉज व्हेरी गुड अँड द वर्क वॉज लाईट. तर पैसे चांगलेच होते आणि काम अगदी त्याच्या हिशोबी खूप हलकं होतं. मिस्टर विल्सन ऍक्सेप्टेड द जॉब अँड बिगेन हिज वर्क द व्हेरी नेक्स्ट डे. तर म्हणून मिस्टर विल्सननी काय केलं, तो जॉब तुरंत ऍक्सेप्ट केला आणि आपलं काम दुसऱ्या दिवशीपासून स्टार्ट करून दिलं. Mr. Duncan Ross was there in the office to see that Mr. Wilson did his work properly and did not leave the office. तर हे जे मिस्टर डंकन रॉस होते हे ऑफिसमध्ये बसत होते आणि बघत होते की मिस्टर विल्सन आपलं काम नीट प्रकारे करतात की नाही आणि ऑफिस सोडून तर नाही जाते. ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ द लेटर ए. त्यांनी मिस्टर विल्सनला सांगितलं की ए या अक्षरापासून स्टार्ट करा तुम्ही. मिस्टर विल्सन रोड डिलिजंटली फॉर 4 hours विदाउट लिव्हिंग हिज प्लेस. तर मिस्टर विल्सन अगदी मन लावून आपलं काम करत होते. 4 तास बसत होते आणि आपलं जागा 1 सेकंडलाही सोडत नव्हते. मिस्टर रॉस वुड ड्रॉप इन फ्रॉम टाइम टू टाइम टू सी दॅट ऑल वॉज राईट विथ मिस्टर विल्सन. तर मध्ये मध्ये मिस्टर रॉस येत होते, चेक करत होते की ते आपल्या जागेवरती आहेत आणि काम करतात. ऍट 2 o'clock ही बेड मिस्टर विल्सन गुड डे अँड लॉक द डोर ऑफ द ऑफिस. आणि जसेच 2 वाजत होते मिस्टर विल्सनला ते गुड बाय करून ऑफिस लॉक करून चालले जात होते. This went on day after day, Mr. Holmes, said Mr. Wilson. तर मिस्टर विल्सनने सांगितलं की असं दिवसाने दिवस होत गेला. अँड ऑन सॅटरडे आय गॉट माय सॅलरी. आणि शनिवारी मला आपली सॅलरी मिळून जात होती 4 poundsची. इट वॉज द सेम नेक्स्ट वीक अँड द सेम द वीक आफ्टर. अशाच प्रकारे हफ्ते दर हफ्ते 3 हफ्त्यापर्यंत होत राहिला. आफ्टर अ फ्यू डेज मिस्टर डंकन रॉस केम इन ओनली वन्स इन अ while and after a time he did not come in at all. तर काही दिवसांनी, सुरुवातीला तर त्यांनी खूप लक्ष ठेवलं यांच्यावरती मिस्टर विल्सन वरती, आणि काही दिवसांनी त्यांचं येणं खूप कमी झालं. एखाद वेळेस यायचे दिवसातनं आणि मग नंतर काय झालं की त्यांनी अगदीच येणं बंद केलं होतं मिस्टर डंकन रॉसनी. मिस्टर विल्सन कंटिन्यूड, 8 weeks had passed like this and I had written about awards, archery, etc. तर अशा प्रकारे 8 हफ्ते निघून गेले. म्हणजे जवळजवळ समजून घ्या की 2 महिन्याच्या जवळपास होत आले होते. आणि ह्यांनी हे सगळे अक्षरांचे सगळं लिहून घेतलं होतं. अँड होप दॅट आय माइट गेट ऑन टू बी सून. आणि मी सोचत होतो की आता मी बी वरती लवकरच पोहोचून जाईल. अँड देन सडनली द होल बिझनेस केम टू एन एंड. आणि एकदम से काय झालं की पूर्ण जो बिझनेस आहे, व्यापार आहे, तो एक समाप्तीवरती येऊन गेला. टू एन एंड
होम्स आस्क्ड, हो म्हणे की असं कसं समाप्त होऊन गेला. येस सर, दिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क एज युजुअल एट 10 o'clock, बट द डोर वॉज शट अँड लॉक्ड विथ अ लिटिल नोट नेल्ड ऑन इट. तर आज सकाळी तो म्हणाला की आज सकाळी मी आपल्या कामावरती रोज सारखा 10 वाजता गेलो, पण दार बंद होतं आणि लॉक लागलेला होता, एक नोट लागला होता तिथे आणि लिहिलं होतं, द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व्ड ऑक्टोबर 9, 1880. म्हणजे डिझॉल्व्ह म्हणजे की आता बंद होऊन गेलाय रेड हेडेड लीग, अशा प्रकारे डेट सहित लिहिलं होतं. आय वॉज शॉक्ड, आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. तर मला फार मोठा झटका लागला, शॉक लागला, मला कळलं नाही की मी काय करू. पुढे काय होतं, दिस वी विल रीड इन द नेक्स्ट सेशन. So like always, we will start with English workshop. See question number 1, find and write the descriptions of different people given in this story. या कहाणीमध्ये विविध लोक आहेत, सगळ्यांचे डिस्क्रिप्शन लिहायचे आहेत आपल्याला. तर फर्स्ट ऑफ ऑल शेरलॉक होम्स, जो की डिटेक्टिव्ह आहे, जो की मुख्य नायक आहे, जो सगळं जे काही क्राईम होतं त्याला शोधून काढेल. द मोस्ट फेमस अँड पॉप्युलर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह इन द वर्ल्ड ऑफ डिटेक्टिव्ह स्टोरीज अँड नॉवेल्स. तर सगळ्यात मोठे हे आणि सगळ्यात प्रसिद्ध आजपर्यंतचे डिटेक्टिव्ह आहेत हे इन द वर्ल्ड ऑफ डिटेक्टिव्ह स्टोरीज. जितकेही जासूसी उपन्यास लिहिले गेले आहेत, कहाण्या आहेत, त्याच्यात सगळ्यात पहिले नाव शेरलॉक होम्सचं येतं. ही इज नोन फॉर हिज कीन ऑब्झर्वेशन, नॉलेज ऑफ मेनी फील्ड्स अँड एबिलिटी टू मेक ॲक्युरेट डिटेक्शन. त्यांना लोक जाणतात, त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण करतात, ते जे त्यांचं जो ज्ञान आहे विविध क्षेत्रांमध्ये, आणि ते जे त्यांची ॲबिलिटी आहे की ते गेस जे सही करतात, या सगळ्यामुळे त्यांचं जे आहे फार जाणले जातात. नेक्स्ट आहे डॉक्टर वॉटसन. तर डॉक्टर वॉटसन जे की नरेटर आहेत या स्टोरीचे, डिटेक्टिव्ह शेरलॉक होम्स फ्रेंड हू असिस्टेड हिम इन मेनी ऑफ हिज क्रिमिनल केसेस. तर हे जे आहे शेरलॉक होम्सचे फ्रेंड आहेत, जे की असिस्ट सुद्धा करतात यांना फारशा कहाण्यांमध्ये, क्रिमिनल केसेसमध्ये यांना अपराध काही असतात. तर ही इज द नरेटर ऑफ दिस स्टोरी. तर हे नरेटर आहेत या कहाणीचे, यांच्याद्वारे आपण ही कहाणी ऐकतोय. मिस्टर जाबेज विल्सन. जाबेज विल्सन कोण आहेत आता? मिस्टर विल्सन वॉज अन एल्डरली विथ फायरी रेड हेअर. तर एल्डरली पर्सन आहेत आणि ह्यांचे लाल केस आहेत. ही वॉज अ पॉन ब्रोकर. पॉन ब्रोकर म्हणजे साहूकार आहेत. ही अप्लाइड फॉर द ऍडव्हर्टिजमेंट इन पर्सन. त्यांनी तो जो ऍडव्हर्टिजमेंट आला होता त्याच्यासाठी अप्लाय केलं होतं. ही गॉट द जॉब बट दॅट ब्रॉट हिम इन टू ट्रबल. तर त्यांनी हा जॉब केला, पण त्या जॉबच्या कारणाने ते ट्रबल मध्ये आले, मुसीबत मध्ये पडले. विन्सेंट स्पॉल्डिंग, जो त्यांचा असिस्टंट आहे, ज्याच्या बाबतीत आपण वाचलंय, तर विन्सेंट स्पॉल्डिंगच्या बाबतीत पहा, ही वॉज मिस्टर विल्सन्स असिस्टंट. तर तो असिस्टंट आहे मिस्टर विल्सनचा. ही वॉज स्मार्ट, एफिशियंट अँड वर्क फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. तर तो खूप स्मार्ट आहे आणि काम करणारा माणूस आहे आणि अगदी अर्ध्या पैशात काम करतो. ही ऍडवाइज मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब इन द ऍडव्हर्टिजमेंट. तर त्यांनीच मिस्टर विल्सनला प्रेरित केलं की तुम्ही ही जॉब करा, ऍडव्हर्टिजमेंट जो आलाय ते तुम्ही करा. मग आहे मिस्टर एझिकिया हॉपकिन्स. हे कोण आहेत? अन अमेरिकन मिलेनियर हु फाउंडेड द रेड हेडेड लीग. त्यांनी फाउंड केलं होतं टू हेल्प ऑल द पीपल विथ रेड हेअर. जितकेही लाल केसांवाले लोक आहेत त्यांची मदत करायला. मग आहे मिस्टर डंकन रॉस. मिस्टर डंकन रॉस कोण आहेत? ही वॉज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. हे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, म्हणजे की हे त्याला रिप्रेझेंट करतात रेड हेडेड लीगला. हु गेव जॉब टू मिस्टर विल्सन. आणि यांनीच मिस्टर विल्सनला जॉब दिली इन डुईंग नॉमिनल जॉब. ही वॉज वन ऑफ द मिस्क्रिएंट्स इन द मिस्ट्री केस. ह्या मिस्ट्री केस जो रहस्य आहे याच्यामध्ये, तर त्याचे हे एक मुख्य किरदार आहे या स्टोरीमध्ये. तर आपण आज पाहिलं की ह्याचे मेन कॅरेक्टर्स कोण आहेत, त्यांच्या बाबतीत काही जाणकारी घेतली. त्याचबरोबर स्टोरी जी की फार रोचक आहे आणि आपल्याला अगदी बांधून ठेवते. आपल्याला असं वाटतं की पुढे काय होणार आहे. तर अशी स्टोरी आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत वाचूया. सो टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.